लक्ष्मण हाके यांच्या बॅनरला काळं फासण्यात आलेलं आहे। तर हाके समर्थकांकडून या बॅनरला दुग्धाभिषेकही घालण्यात आलाय। बीड जिल्ह्यातल्या फलसुंगी फाटा इथली ही घटना आहे। बॅनरला काळे फासल्यामुळे या परिसरामध्ये आता तणाव निर्माण झालाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उद्या सभा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान फुलसंगी फाटा इथं लावण्यात आलेल्या बॅनरवर अज्ञातांनी काळं फासलं, त्यामुळे परिसरामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी काळं फासलेल्या बॅनरवर दुग्धाभिषेक करून घटनेचा निषेध केलेला आहे। एक फुलसंगी फाटा या ठिकाणी काही ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले, परंतु त्या बॅनरवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री किंवा पहाटेच्या कधीतरी दरम्यान ऑइल त्याच्यावरती लावलं। खरं म्हणजे लोकशाहीमध्ये असा प्रकार चांगला नाही। त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सर्व त्या ओबीसी बांधवांना शांत राहण्याचं आवाहन केलं त्या ठिकाणी जाऊन, आणि ज्या बॅनरवरती काळं लावलंय, ऑइल लावलं, तिथं त्या बॅनरवरती फार मोठं दूध आणून आम्ही दुग्ध अभिषेक आणि ते दुधाने सगळं धुवून काढलंय। या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, जे कोणी असे समाजकंटक असतील, मग ते कोणत्याही बाजूचे असतील, यांच्यावरती कडक कारवाई करावं।